नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट कशी होते ह्याचा अभ्यास केला. त्या स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी हा पॉईंट बघत असताना ॲट्रेसिया ह्या प्रोसेसचा अभ्यास केला होता. चुकून बोर्डवर लिहित असताना ॲट्रेसियाचं स्पेलिंग मिस्टेक झालं. ॲट्रेसियाचं करेक्ट स्पेलिंग आहे ATRESIA. आता त्या टॉपिकमधला आपण पुढच्या पॉईंटचा अभ्यास करू. हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. जेव्हा आपण टेस्टिसच्या हिस्टॉलॉजीचा अभ्यास करणार तेव्हा टेस्टिसच्या ट्रान्सव्हर्स सेक्शनचा अभ्यास करणं गरजेचं असतं. मग टेस्टिसच्या ट्रान्सव्हर्स सेक्शनचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्या ट्रान्सव्हर्स सेक्शनमध्ये कोणते स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात ते पहिल्यांदा आपण पाहू. जेव्हा टेस्टिसचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला जातो तेव्हा सगळ्यात बाहेर ट्युनिका अल्बिजेनिया याचा कवर आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या टेस्टिसमध्ये लोब्युल्स असतात आणि त्या लोब्युल्समध्ये असे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. आणि ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या इंटरनल लाईनिंगला जर्मिनल इपिथेलियल सेलचं लाईनिंग असतं. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या इंटरनल लाईनिंगला जर्मिनल इपिथेलियल सेल्स असतात आणि त्या सेल्सच्यामध्ये सर्टोली सेल्स असतात. मग ह्या जर्मिनल इपिथेलियल सेलमध्ये गॅमॅटोजेनेसिस ही प्रोसेस होते आणि त्यापासून स्पर्म तयार होतो. आणि हा जो सर्टोली सेल आहे हा सर्टोली सेल जो डेव्हलपिंग स्पर्म आहे तयार होणारा ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये त्याला न्यूट्रिशन देण्याचा प्रयत्न करतो. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस पाहायला मिळतात. या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होते आणि डेव्हलपिंग स्पर्मच्या वेगवेगळ्या स्टेजेस पाहायला मिळतात. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये तुम्हाला लेडिक सेल्स दिसतात. त्याला इंटरस्टिशियल सेल म्हणतात. दे सिक्रेट हार्मोन एंड्रोजन और टेस्टोस्टेरॉन ड्यू टू विच सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप इन मेल्स. मग आपण आता ह्याची माहिती कशा प्रकारे लिहू शकतो. जेव्हा आपल्याला तो लिहायचा पॉईंट येणार तेव्हा ती माहिती आपण कशी लिहायची. टेस्ट आर प्रायमरी सेक्स ऑर्गन. These tests produce sperms and sex hormone like testosterone. Each test is externally covered by tunica albigenia. Outer to tunica albigenia there is a incomplete peritoneal covering of tunica vaginalis. Inner to tunica albigenia there is a covering of tunica vasculosa. Fibers of tunica albigenia divide each testis into 200 to 300 testicular lobules. हे लोब्युल्स तुम्हाला लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ टेस्टिसमध्ये बघायला मिळतात. असे लोब्युल्स म्हणजे ट्युनिका अल्बिजिनियाच्या फायबर्स त्या टेस्टिसचं डिवायडेशन करून लोब्युल्स तयार करतात. हे लोब्युल्स तुम्हाला पाहायला मिळतात. ईच लोब्युल कंटेन हायली कॉइल्ड 1 to 4 सेमिनिफेरस ट्युब्युल. अशा ह्या लोब्युल्समध्ये तुम्हाला हे सेमिनिफेरस ट्युब्युल बघायला मिळतात. असे हे सेमिनिफेरस ट्युब्युल. Such seminiferous tubule internally lined by germinal epithelial cells. In between these cells there is a Sertoli cell. Cells of germinal epithelium undergo gametogenesis to produce spermatozoa or sperm. Sertoli cells provide nutrition to
developing sperm. Various developmental stages can be found inside the various developmental stages of spermatogenesis can be found inside the seminiferous tubule. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस आहे, स्पर्म तयार होण्याची प्रोसेस. त्याच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत ह्या सेमिनिफरस ट्यूब्यूलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. इन बिटवीन दीज सेमिनिफरस ट्यूब्यूल, हे सगळे सेमिनिफरस ट्यूब्यूल आहेत, देयर इज ए लेडिंग सेल्स और इंटरस्टिशियल सेल्स. दे सिक्रेट हार्मोन टेस्टोस्टेरॉन और एंड्रोजन which help to develop secondary sexual character in male. म्हणजे हा पॉईंट झाला. जर टेस्टिसचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला तर आपल्याला काय पाहायला मिळतं, त्यामध्ये सेमिनिफरस ट्यूब्यूल दिसणार. हे सेमिनिफरस ट्यूब्यूल बाहेर ट्युबिका अर्बिजिनियाचं कवरी, म्हणजे हे महत्त्वाचे कवरी. सेमिनिफरस ट्यूब्यूलमध्ये जर्मिनल इपिथेलियमचं लायनिंग आणि त्या जर्मिनल इपिथेलियल सेलच्या मध्ये सर्कोली सेल्स, हे असे सर्कोली सेल्स. आणि या सेमिनिफरस ट्यूब्यूलच्या मध्ये इंटरस्टिशियल सेल किंवा त्याला लेडिंग सेल्स म्हणायचे, हे स्ट्रक्चर्स तुम्हाला ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिसमध्ये पाहायला मिळतात. आता जर आपण या टेस्टिसचा लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतलं तर आपल्याला कशा प्रकारे स्ट्रक्चर दिसणार. आताच मी सांगितलं तुम्हाला, ह्या ट्युबिका अर्बिजिनियाचे फायबर त्या टेस्टिसचे लोब्युल्स तयार करतात. हे सगळे लोब्युल्स आहेत आणि त्या लोब्युलमध्ये सेमिनिफरस ट्यूब्यूल्स 1 to 4 असतात. आणि ह्या सेमिनिफरस ट्यूब्यूलमध्ये स्पर्म तयार होतात आणि हे स्पर्म रेटेटेस्टिसकडे जातात. रेटेटेस्टिसकडून वासा इन्फ्लुएन्शियाकडे जातात. वासा इन्फ्लुएन्शियाकडून इपिडिडॅमिसकडे जातात आणि इपिडिडॅमिसकडून वास डिफरन्सकडे जातात. तिथून ते इजॅक्युलेटरी डक्टमध्ये जातात आणि तिथून युरेथ्रामध्ये जातात. म्हणजे ह्या सगळ्या ॲसेसरी डक्ट आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये अभ्यास केलेला आहे. मग इपिडिडॅमिसचे हे 3 पार्ट आहेत. हे हेड आहे, हे हेड, ही बॉडी आहे आणि इपिडिडॅमिसचं हे टेल आहे. इपिडिडॅमिसमध्ये त्या स्पर्मचं फिजिओलॉजिकल मॅच्युरेशन होतं. म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ टेस्टिस ह्याची डायग्राम आपल्याला काढायची असेल तर अशा प्रकारचे लेबल आणि स्केच केलं गेलं पाहिजे. म्हणजे हा पॉईंट तुम्हाला आता क्लिअर कळला. ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिस घेतलं की तुम्हाला काय दिसणार आणि लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ टेस्टिस घेतलं की आपल्याला काय स्ट्रक्चर्स पाहायला मिळणार. त्यानंतर आपण त्या टॉपिकमधला पुढचा पॉईंट पाहू, मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल हे प्रायमेट्सचं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. कोणते प्रायमेट? मंकी, एप आणि ह्यूमन. फिमेलमध्ये प्युबर्टी 10 to 13 एजमध्ये स्टार्ट होते आणि प्युबर्टी स्टार्ट झाली, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. 10 ते 13 वर्षाच्या काळामध्ये ती फिमेल गेली की तिच्यामध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. Each menstrual cycle, in each menstrual cycle, there is a series of cyclic changes occurring in uterus and ovary. These cyclic changes म्हणजे जेव्हा ही menstrual cycle घडते तेव्हा तिच्या युटेरसमध्ये आणि ओव्हरीमध्ये सायक्लिक चेंजेस बघायला मिळतात आणि हे सायक्लिक चेंजेस हार्मोन्समुळे बघायला मिळतात. कोणत्या 2 प्रकारचे हार्मोन? गोनॅडोट्रोपिक हार्मोन म्हणजे कुठले? ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे गोनॅडोट्रोपिक हार्मोन अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँडमधनं रिलीज होतात आणि त्या गोनॅडोट्रोपिक हार्मोनमुळं हे चेंजेस युटेरसमध्ये आणि ओव्हरीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमुळं घडणारे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये युटेरस आणि ओव्हरीमध्ये जे बदल घडून येतात ओव्हॅरियन हार्मोनमुळं हे बदल आपल्याला बघायला मिळतात. ह्युमनमध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल
लास्ट फॉर 28 डेज. 28 दिवसाची असते. ॲट द मिडल ऑफ मिनिस्ट्रियल सायकल, म्हणजे त्या मिनिस्ट्रियल सायकलच्या बरोबर मिडलला, म्हणजे 14व्या दिवशी. 28 दिवसाचा पिरियड आहे, मग बरोबर 14व्या दिवशी देर इज ए रिलीज ऑफ ओव्हम और सेकंडरी ओसाइट फ्रॉम ग्राफियन फॉलिकल, अँड सच egg comes alternately from both ovaries. बरोबर 14व्या दिवशी, 28 दिवसाच्या पिरियडपैकी बरोबर 14व्या दिवशी त्या ग्राफियन फॉलिकल म्हणजेच ओव्हरीमध्ये ग्राफियन फॉलिकल अभ्यास केला आपण, त्यातून एग रिलीज होतो. आणि हा एग बोथ ओव्हरीज, म्हणजे ओव्हरीज पेअर्ड असतात, त्यातनं अल्टरनेटली रिलीज होतो. द सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल इज डिवायडेड इनटू 4 phases. First, menstrual phase. Second, proliferative phase. Third, ovulatory phase. Fourth, secretory phase. सगळ्या फेज आहेत इथं. पहिली मेन्स्ट्रुअल फेज, दुसरी प्रोलिफरेटिव्ह फेज, तिसरी ओव्युलेटरी फेज आणि चौथी सिक्रेटरी फेज. आता त्या फेजेसमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडून येतात आणि ती फेज किती काळाची असते, आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करत जाऊ. पहिली फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज. या फेजला दुसरं नाव आहे ब्लीडिंग फेज. सच फेज एक्सटेंड फ्रॉम 1 to 4 days. म्हणजे ही पहिली फेज 1 to 4 days पर्यंत घडून येते, ॲव्हरेज 3 to 7. ड्युरिंग दिस फेज ब्लीडिंग ऑकर थ्रू वजायना. या फेजमध्ये त्या फिमेलच्या वजायनल ओपनिंगमधून ब्लीडिंग होत असतं, म्हणजे ब्लड लॉस होत असतो. का? कारण ह्या फेजमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन ओव्हरीमधून रिलीज होतात. ह्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल ब्लडमध्ये डिक्रीज झालेली असते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल ब्लडमध्ये डिक्रीज झालेली असते. त्यामुळं एक केमिकल सबस्टन्स रिलीज केला जातो, त्याला म्हणायचं प्रोस्टॅग्लॅन्डिन्स. अंडर द इफेक्ट ऑफ प्रोस्टॅग्लॅन्डिन एंडोमेट्रियम ऑफ युटेरस ब्रेक. प्रोस्टॅग्लॅन्डिन रिलीज झालं की युटेरसचं जे इंटरनल लाइनिंग आहे एंडोमेट्रियम ब्रेक होतं. ड्यू टू दिस ब्लड, टिश्यू फ्लुइड, म्युकस, endometrial lining, unfertilized egg is discharged through vagina. गर्भाशयाचं सगळ्यात आतलं लायनिंग, म्हणजे युटेरसचं सगळ्यात आतलं लायनिंग हे एंडोमेट्रियल लायनिंग आहे, एंडोमेट्रियम आहे, अभ्यास केला आपण. मग त्या हार्मोनच्या विशिष्ट हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी झाल्यामुळं ते एंडोमेट्रियमचं लायनिंग ब्रेक होतं आणि त्यामुळे त्या फिमेलच्या वजायनामधून ब्लड लॉस व्हायला लागतो. त्या ब्लडबरोबर टिश्यू फ्लुइड, म्युकस, एंडोमेट्रियमचं लाईन आणि अनफर्टिलायझड एग हे बाहेर पडायला लागतं. इन दिस केस एंडोमेट्रियम बिकम्स व्हेरी थिन. म्हणजे ही जेव्हा फेज घेणार 1 to 4 days किंवा 5 days, तेव्हा ते एंडोमेट्रियमचं जे लायनिंग आहे बिकम्स व्हेरी थिन आणि ते किती असतं नियरली अबाउट 1 mm. मिनिस्ट्रियल डिस्चार्ज कंटिन्युअस फॉर 5 days. हा मिनिस्ट्रियल डिस्चार्ज म्हणजे मिनिस्ट्रियल फ्लो म्हणायचा, त्याला मिनिस्ट्रुएशन म्हणायचं. कंटिन्युअस 5 days होत असतं. अँड ड्युरिंग दिस पिरियड ब्लड डज नॉट क्लॉट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. हे 5 दिवसामध्ये त्या व्हजायनामधून सतत ब्लिडिंग होत असतं आणि हे ब्लिडिंग होत असताना ब्लड क्लॉट होत नाही. का? कारण ब्लडमध्ये फायब्रिनोलायसिन हा सबस्टन्स असल्यामुळे. This phase occurs when fertilization not takes place. ही फेज त्या फिमेलमध्ये केव्हा बघायला मिळणार? मेन्स्ट्रुअल फेज, ब्लीडिंग फेज, जेव्हा रिलीज झालेला एग फर्टिलाइज होत नाही. ड्यू टू दिस अनफर्टिलाइज्ड एग shed out along with menstruum. So it is called funeral of unfertilized egg. फर्टिलायझेशन झालं नाही आहे, मग अनफर्टिलायझड एग मेन्स्ट्रुम बरोबर बाहेर टाकला जातो. मेन्स्ट्रुम म्हणजे काय? ब्लड
टिश्यू फ्लूइड, म्युकस आणि एंडोमेट्रियल लाइनिंग हे सगळे मेनस्ट्रम आहेत. त्याच्याबरोबर अनफर्टिलायझड एग हा बाहेर टाकला जातो, म्हणून त्याला म्हणायचं फ्युनरल ऑफ अनफर्टिलायझड एग. या काळामध्ये ब्लडमध्ये प्रोजेस्टेरॉनची लेवल डिक्रीज झालेली असते. मग अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरीमधनं फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज होतो. त्यामुळं मेनी प्रायमॉर्डियल फॉलिकलचं रूपांतर प्रायमरी फॉलिकलमध्ये होतं आणि फ्यू प्रायमॉर्डियल फॉलिकलचं रूपांतर हे सेकंडरी फॉलिकलमध्ये होण्यास सुरुवात होते अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ FSH. म्हणजे ही पहिली फेज आहे इंडस्ट्रियल फेज. बरोबर कळलं तुम्हाला किती दिवसाची आहे. त्या फिमेलच्या व्हजायनामधनं ब्लिडिंग व्हायला लागलं का? कारण त्याचा ॲक्च्युली तो एंडोमेट्रियमचं लायनिंग हे थिन झालेलं असतं, 1 mm इतकं असतं आणि तिचा एंडोमेट्रियमचं लायनिंग हा ब्रेक झालेला असतं. कारण हे दोन हार्मोन जे ओव्हरीमधनं बाहेर पडतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, ह्याची लेवल ब्लडमध्ये डिक्रीज झालेली असते. हा पॉईंट बरोबर तुम्ही लक्षात ठेवायचा. आता दुसरं फेज आहे proliferative phase. It is also called as follicular phase. या फेजला दुसरं नाव आहे follicular phase. It extends from 5 to 13 days. ही पहिली फेज आहे एवढी की पुढची फेज ही 5 ते 13 दिवस घडणारी ही फेज आहे. Few secondary follicle proceed to develop, but only one develop into ग्राफियन फॉलिकल. फ्यू सेकंडरी फॉलिकल म्हणजे साधारण 6 to 12 इतके सेकंडरी फॉलिकल डेव्हलप व्हायला लागतात. पण त्यातल्या एकाच सेकंडरी फॉलिकलचं रूपांतर ग्राफियन फॉलिकलमध्ये होतं. अदर फॉलिकल्स आर डिजनरेटेड अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲट्रेसी. मग बाकीचे जे सगळे सेकंडरी फॉलिकल आहेत ते ग्रोथ होत असताना म्हणजे ग्राफियन फॉलिकलमध्ये रूपांतर व्हायच्या अगोदर ते डिजनरेट होतात आणि त्या प्रोसेसला म्हणायचं ॲट्रेसी. हा जो सेकंडरी फॉलिकल डेव्हलप होतोय या काळामध्ये तो इस्ट्रोजन हे हार्मोन रिलीज करायला लागतो. मग त्या फिमेलच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजनची लेवल वाढते, इन्क्रीज होते. मग इस्ट्रोजनची लेवल वाढली की या फेजमध्ये जो एंडोमेट्रियम ब्रेक झालेला आहे तो एंडोमेट्रियम बिगिन टू रिजनरेट. या फेजमध्ये एंडोमेट्रियम रिजनरेट होण्यास, रिपेअर होण्यास सुरुवात होते. का? कारण ब्लडमध्ये इस्ट्रोजनची लेवल ही वाढलेली आहे. मग रिजनरेशन होते म्हणजे काय? त्या एंडोमेट्रियममध्ये एंडोथेलियल सेल, युटेराइन ग्लॅन्ड आणि ब्लड व्हेसल्स तयार व्हायला लागतात, त्याचं फॉर्मेशन व्हायला लागतं. आणि ह्या काळामध्ये एंडोमेट्रियम बिकम्स थिक नियरली अबाउट 3 to 5 mm. म्हणजे इस्ट्रोजन ब्लडमध्ये वाढल्यामुळं थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम रीचेस अप टू 3 to 5 mm. जेव्हा इस्ट्रोजनची लेवल ब्लडमध्ये वाढते त्यावेळी अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरीमधून FSH हार्मोन हा रिलीज व्हायला लागतो. विथ द हेल्प ऑफ सच FSH प्रोलिफरेशन ऑफ न्यू फॉलिकल ऑकर. जे बाकीचे फॉलिकल आहेत त्यांची ग्रोथ व्हायला लागते, प्रोलिफरेशन व्हायला लागते, म्हणजे डेव्हलप व्हायला लागते. हे झालं प्रोलिफरेटिव्ह फेजमध्ये काय घडतं, ज्याला आपण म्हटलेलं फॉलिक्युलर फेज. किती दिवसाचा काळ आहे हे बघितलेला आहे, प्रत्येक काळ लक्षात ठेवायचं. आता तिसरी फेज आहे ओव्हुलेटरी फेज. इट ऑकर्स ऑन 14th day of menstrual cycle. Due to increased level of estrogen in blood, anterior pituitary release another hormone called luteinizing hormone LH. Under the influence of luteinizing hormone, such Graafian follicle burst and release ovum in pelvic cavity. The process is called ovulation. Ovulation occur on 14th day of menstrual cycle. Hence it is called as ovulatory phase.
Such ovulation accompanied by mild or severe pain in lower abdominal region. म्हणजे ल्युटिनझिंग हार्मोन अँटेरियर लोबमध्ये रिलीज झाल्यामुळं हा ग्राफियन फॉलिकल ब्रस्ट होतो आणि त्यातून ओव्हम बाहेर पडतो. म्हणजे सेकंडरी ओसाइट स्टेजमध्ये असतो. हा अभ्यास आपण केलेला आहे. मग त्या प्रोसेसला ओव्हुलेशन म्हणायचं. बरोबर 14व्या दिवशी घडणार ही ओव्हुलेशन. मग ही ओव्हुलेशन प्रोसेस घडत असताना त्या फिमेलच्या लोअर ॲब्डॉमिनल रिजनमध्ये थोड्या प्रमाणात वेदना सुरू होतात. बरोबर 14व्या दिवशी ओव्हुलेटरी फेज झाली की जी 14व्या दिवशी घडणार आहे. त्यानंतर चौथी फेज सिक्रेटरी फेज. सच फेज एक्सटेंड्स फ्रॉम 15 to 28 days. म्हणजे इथून इथपर्यंत. या फेजमध्ये या ग्राफियन फॉलिकलमधून ओव्हम रिलीज झाला. मग हे जे एम्प्टी ग्राफियन फॉलिकल आहे त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये होतं. आणि हा कॉर्पस ल्युटियम इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिलीज करतो. आता ह्या ह्या ग्राफियन फॉलिकलमधून हा एग रिलीज झाला. एम्प्टी ग्राफियन फॉलिकलचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये झालं. म्हणजे हा ओव्हुलेटेड एग आहे. सच ओव्हुलेटेड एग मे गेट फर्टिलायझड विदिन 24 hours. म्हणजे हा जो ग्राफियन फॉलिकलमधनं एग बाहेर पडलेला आहे त्याला ओव्हुलेटेड एग म्हणायचं. 24 hours तो फर्टिलाइज केला जातो. आणि सच कॉर्पस ल्युटियम may survive up to 2 weeks and then they degenerate and they converted into corpus albicans, white scar. म्हणजे काय होतं? ओव्हुलेटेड एग हा 24 hours कालावधीमध्ये फर्टिलाइज होऊ शकतो. जर त्याच्या पुढं वेळ गेला तर ते फर्टिलायझेशन शक्यतो घडून येत नाही. आणि एम्प्टी ग्राफियन फॉलिकल त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम ही एक टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे. त्या कॉर्पस ल्युटियममधून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन बाहेर पडायला लागतात. हा ओव्हुलेटेड एग 24 hours फर्टिलाइज होण्याची शक्यता असते. हा कॉर्पस ल्युटियम 2 weeks सर्वाइव्ह होऊ शकतो. आणि 2 weeks झाले की त्याचं रूपांतर कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. सच कॉर्पस ल्युटियम सिक्रेट प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन and inhibin, and under the influence of these hormone endometrial gland grow. म्हणजे हे हार्मोन तयार झाले. इनहिबिन पण हे हार्मोन तयार करतो कॉर्पस ल्युटियम, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन आणि इनहिबिन. आणि या हार्मोन्समुळे एंडोमेट्रियल ग्लँड्स जे आहेत युटेरसमध्ये त्यांची ग्रोथ व्हायला लागते. अँड ते स्टार्ट युटेराइन सिक्रेशन. आणि त्यामधनं युटेराइनचं सिक्रेशन बाहेर पडायला लागतं. मग ह्या कालावधीमध्ये थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम रिचेस अप टू 8 to 10 mm. 8 to 10 mm इतके एंडोमेट्रियमची थिकनेस आपल्याला पाहायला मिळते. ह्यामध्ये जो हा इनहिबिन मी सांगितलं, इनहिबिन स्टॉप द सिक्रेशन ऑफ FSH and it is necessary for fertilization and also for subsequent implantation. इनहिबिन हे जे तयार केलेलं आहे कॉर्पस ल्युटियमनं FSHचं सिक्रेशन थांबवतं. म्हणजे दुसऱ्या फॉलिकलची ग्रोथ व्हायची तिथं थांबते. कारण FSHमुळे फॉलिकलची ग्रोथ होत असते. मग FSHचं सिक्रेशन थांबलं की फर्टिलायझेशन प्रोसेस घडून येणं सोपं जातं. आणि इम्प्लांटेशन म्हणजे ती प्रेग्नन्सी स्टार्ट त्या फिमेलमध्ये झाली आणि तो जो एम्ब्रिओ आहे तो युटेरसला चिकटतो. म्हणजे इम्प्लांटेशन घडणं सोपं जातं. इफ फर्टिलायझेशन ऑकर, समजा हा रिलीज झालेला एग आहे आणि तो जर फर्टिलाइज झाला, देन एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. तो भ्रूण तयार झाला आणि तो गर्भाशयाला चिकटतो युटेरसला. देन देर इज अ सिक्रेशन ऑफ अनदर हार्मोन कॉल्ड ह्यूमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन. ह्यूमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन. Such HCG extend the life of corpus luteum because corpus luteum secrete hormone progesterone.
which help to maintain pregnancy if egg fertilizer or fertilization takes place. Presence of HCG in maternal blood and urine is an indicator of pregnancy. समजा त्या फिमेलच्या ब्लडमध्ये आणि युरिनमध्ये HCG हार्मोन पाहायला मिळालं तर ती फिमेल प्रेग्नंट आहे असं मानलं जातं. म्हणजे हे सगळे चेंजेस केव्हा झाले? जर फर्टिलायझेशन झालं तर, रिलीज झालेला एक फर्टिलाइज झाला तर. जर फर्टिलायझेशन घडलं नाही तर नेक्स्ट मिनिस्ट्रियल सायकल स्टार्ट, त्या फिमेलमध्ये परत मिनिस्ट्रियल सायकल ही सुरू होते. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या 4 फेजचा अभ्यास केलेला आहे. मग ही डायग्राम काय आहे? ही मिनिस्ट्रियल सायकलची डायग्राम आहे. त्यामध्ये कोणती कोणती नावं दिली आहेत बघा. ह्या सगळ्या फेज आहेत. मिनिस्ट्रियल फेज 1 ते 5 दिवस, 1 ते 4 दिवस राहते. प्रोलिफरेटिव्ह फेज 5 ते 13 दिवस, ओव्युलेटरी फेज बरोबर 14व्या दिवशी आणि सिक्रिटरी फेज 15 ते 28. ही सगळी फेजेसची नावं. मग ह्या फेजमध्ये युटेरसमध्ये काय चेंज होतात? तर ह्या फेजमध्ये युटेरसमधून ब्लड फ्लो होत असतो. त्याला मेन्स्ट्रुएशन म्हणायचं किंवा त्याला मेन्सेस म्हणायचं ह्या फेजमध्ये. मग याचा ॲव्हरेज किती आहे? 3 to 7. प्रत्येक फिमेलची बॉडी वेगळी असते, तिच्यामध्ये त्या फेज पण थोड्याफार वेगळ्या होऊ शकतात. ॲव्हरेज 3 to 7. इट एक्सटेंड्स फ्रॉम 1 to 4 days म्हटलं तरी चालेल. मग ही जी दुसरी फेज आहे त्यावेळा हा युटेरसमधला एंडोमेट्रियम बघा कशी बदल झालेला आहे. बरोबर 14व्या दिवशी एंडोमेट्रियमची थिकनेस बघा कुठेपर्यंत गेली आणि 15 पासून 28 पर्यंत एंडोमेट्रियमची थिकनेस वाढली. आता पुढचा आहे ओव्हेरियन हार्मोन लेवल. म्हणजे ह्या फेजमध्ये ओव्हरीमधून 2 प्रकारचे हार्मोन रिलीज होतात. 28 दिवसाच्या काळामध्ये ओव्हरीमधून 2 प्रकारचे हार्मोन रिलीज होतात. म्हणून तर तिच्या ओव्हरीमध्ये आणि युटेरसमध्ये बदल घडून येतात. हा पॉईंट आपण आत्ताच मगाशी सांगितलेला आहे. तर ह्या फेजमध्ये ओव्हरीमधून इस्ट्रोजन हार्मोन ही लेवल बघा. या फेजमध्ये इस्ट्रोजनची लेवल बघा. बरोबर 14व्या दिवशी इस्ट्रोजनची लेवल वाढलेली आहे आणि त्यानंतर कमी झालेली आहे आणि बरोबर 21व्या दिवशी इस्ट्रोजनची लेवल परत वाढली आणि परत कमी झाली. हे झालं ई म्हणजे इस्ट्रोजन. त्यानंतर ही प्रोजेस्टेरॉन. ह्या फेजमध्ये प्रोजेस्टेरॉनची लेवल बघा. हे प्रोजेस्टेरॉन केव्हा वाढले बघा? बरोबर अशा पद्धतीने ह्या फेजमध्ये हे प्रोजेस्टेरॉन वाढले. का वाढलं माहिती? कारण एपिग्राफियन फॉलिकलचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये झालेलं आहे. म्हणजे कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतो म्हणताना ब्लडमध्ये त्या प्रोजेस्टेरॉनची लेवल ही वाढलेली असते ह्या काळामध्ये. हे त्याचं कारण आहे. त्यानंतर ओव्हरीमध्ये काय बदल व्हायला लागतात? हे हार्मोन रिलीज कमी होतं इस्ट्रोजन, तेव्हा हे फॉलिकल्स कसे असतात बघा. मग ह्या फॉलिकलची ग्रोथ व्हायला लागते. मग स्टडी केला आपण प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल आणि मॅच्युअर फॉलिकल. हा मॅच्युअर फॉलिकल आहे ग्राफियन फॉलिकल. बरोबर 14व्या दिवशी त्यातनं एक बाहेर पडला आणि एपिग्राफियन फॉलिकलचं रूपांतर कॉर्पस ल्युटियम. मग हा कॉर्पस ल्युटियम किती काळ सर्वाइव्ह राहू शकतो? 2 वीक. जर 2 वीक होऊन गेले तर त्या कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर त्याचं ट्रान्सफॉर्म इंटू कॉर्पस अल्बिकममध्ये. आणि शेवटचं आहे गोनॅडोट्रोपिक हार्मोन लेवल. म्हणजे अँटीरियर पिट्युटरीमधनं हे 2 प्रकारचे हार्मोन रिलीज होतात. LH, FSH. LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन, FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. गोनॅडोट्रोपिक हार्मोन केव्हा रिलीज होतात पिट्युटरीमधनं? जेव्हा गोनॅडोट्रोपिक रिलीजिंग हार्मोन हायपोथॅलॅमस रिलीज करतो तेव्हा. हायपोथॅलॅमस हा ब्रेनचा पार्ट आहे. मग तो हायपोथॅलॅमस पहिल्यांदा गोनॅडोट्रोपिक रिलीजिंग हार्मोन रिलीज करतो. मग हे हार्मोन पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं की त्यानं ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन त्या फेजमध्ये सिक्रिशन करावं. म्हणजे तुम्ही इथं ल्युटिनायझिंग हार्मोन बघितला, बरोबर 14व्या दिवशी त्याची लेवल वाढलेली आहे. का? ॲक्च्युली इस्ट्रोजनची लेवल वाढलेली आहे म्हणून तो ल्युटिनायझिंग हार्मोन अँटीरियर लोब ऑफ पिट्युटरीमधनं रिलीज केला जातो आणि ल्युटिनायझिंग हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळेच ग्राफियन फॉलिकल ब्रस्ट होते. त्यानंतर हा जो आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन
त्या काळामध्ये त्याची लेवल किती आहे बघायची बरोबर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. जर अशी ही मेन्स्ट्रुअल सायकलची तुम्हाला तुम्ही डायग्राम स्केच करायला लावली, लेबल करायला लावलं, तर तुम्हाला ती डायग्राम परफेक्ट काढता आली पाहिजे. हे पॉईंट्स मी तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्ही त्या टेक्स्टबुकमधल्या डायग्रामची प्रॅक्टिस करत राहा आणि त्या डायग्राममध्ये नेमके कुठले पॉईंट्स दिलेले आहेत त्या दिवशी त्याचा अभ्यास करा, म्हणजे तो पॉईंट तुम्हाला समजायला सोपा जाईल. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे पॉईंट्स अभ्यास करू.